कसं काय मंडळी, हाईक का बरं? काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं? लागली का तुम्हाला शाळेला सुट्टी? आम्हाला बी लागली ना. अहो, पोरानं शाळेला सुट्टी लागली म्हणजे आई वडिलांना पण शाळेला सुट्टी लागली बघा. मग काय आता झनाट्यातच गावाला जायची तयारी बघा. तसं पण तुम्हाला गावचे व्हिडिओ लय आवडतात ना. अहो, छोटी मोठी जरा शॉपिंग करायची होती म्हणून ठाण्याला आलेलो 1-2 दिवस अगोदर. मला ना आमच्या गावाची घर आहे ना आमचं, त्याच्या दरवाजाच्या पुढे ना असं तुळशीचा कट्टा आहे, तिथं तुम्ही बघितलेलं आहे. तिथं लावायसाठी ना छोटासा दिवा पाहिजे होता, पण गावाला तर तुम्हाला माहिती आहे कसली भरभरभर हवा सुटते, म्हणून मी असं ना असं झाकणवाला घेतलेला आहे. कितीला पडला बरं? काहीतरी 120 का 130ला, मला नक्की किंमत आठवण झाली, तर मी तेवढा आपला घेऊन टाकला बघा. काय लई काय छोटं मोठं सामान घेतलं बघा. 2 पाय पुसणे पण घेतले गावच्या घराला, असं सोबला असं डिझाईनवाल्या घेतल्या. आता तुम्हाला नंतर मी टाकताना म्हणजे वापरायला काढलं ना तेव्हा दाखवेन बघा. म्हणून मी जास्त व्हिडिओ नाही बनवलं, लय मतलब झंझट झालेली, गरम होत होतं आणि लय ठाण्याला गर्दी होती बघा, मग जास्त व्हिडिओच्या नादाला नाही पडली. घरी आलो पॅकिंग शॅकिंग केली. आता तुम्हाला गंमत सांगते, गावाला जायचं, लग्न असतं, जो कोल्हापूरला जायला लागतं, म्हणजे ज्योतिबाला वगैरे जायला लागतं, काय ना काहीतरी कार्यक्रम येतातच बघा. म्हणून काय केलं, माझी एकटीची एक बॅग भरलेली साड्यानं. मग कारभाराने काही केलं, जे छोटं मोठं खाऊ बिऊ काय असेल का नाही गावाला खायला लागणारं सामान वापरायचं, सगळं एक ठिकं भरलं आणि माझ्या साड्यांची बॅग आदल्या दिवशी ट्रॅव्हल्सवरनं गावाला पाठवली. कारण का आम्ही जाणार होतो ट्रेननं, या झिकझिक गाडीनं जाणार होतं. अहो, सकाळी 5 वाजता उठली. कारण ते पण सांगते, कारण का मागच्या वेळेला ट्रेननं गेलेली बघा आणि जेवण गडबडीमध्ये नव्हतं बनवलेलं, असलं बेकार जेवण होतं ना ट्रेनमधलं. म्हणून मी म्हणलं ह्या वेळेला घरातनं चपाती भाजी बनवून नेणार. उठलो सकाळी, 1 ग्लासभर असं कोमट पाणी पेले. हे माझा नियमच आहे, उठल्या मला कोमट पाणी 1 ग्लासभर, कधी 1 तांब्याभर पण पिते, पण बारका तांब्यावर का चालू नव्हता झाला. मग काय पटापट कामाला सुरुवात केली, कारण का कामाच्या गडबडीमध्ये वेळ कसा निघून जाईल ते कळत नाही. बारकी सासू बाहेर आपले झोपलेलीच होती. एका कुकरवर भात पण घेतला, म्हणलं असं पण जेवण बनवून घेते. आणि ग्रेव्ही वाटाण्याची भाजी बोलले कारभारी, ग्रेव्ही जरा चांगली लागेल ना. मग काय वाटाणा आणि बटाटाची ग्रेव्ही करायची ठरवलेली होती. मसाला थोडासा रात्री बनवून ठेवलेला. भात एकीकडे घातला, पीठ मळून घेतलं, भाजी करायला घेतली, भाताला इकडे उकळी आली. अहो, तुम्हाला सांगते, डायरेक्ट कुकरमध्ये भात केला का नाही आणि लावलं नाही, फसा होतो जातो. मग काय एक टेक्निक केली, अशा उकळी येते का नाही, जेव्हा उकळी येतो का नाही कुकरला, तेव्हा ना कुकरचं झाकण लावायचं, म्हणजे भात ओतू जात नाही. कारभाऱ्यांचं इकडं चालू, जेवण सगळं झालं. जरा अहो, आपलं डोकं लय बेकार आहे बघा बायकांचं. रिक्षात बसलं, गाडीत बसलं की आठवतं, अरेच्या देवा, मी गॅस बंद केला होता का, घराला टाळा व्यवस्थित लावला होता का, लाईटीचं बटन बंद केलं होतं का. मग काय अक्कलची शक्कल लढवली. ह्या वेळेला सगळं बंद करताना व्हिडिओज केला बघा. कारभाऱ्यांनी वॉल बंद केलेला, मी गॅस बंद केलेला आणि लाईट जाताना बंद केली आणि कारभाऱ्याने टाळा लावला. मग काही टेन्शनच नाही, सगळं डनाडण झालेलं होतं. काही डोक्यात मग टेन्शन आलं नाही. काय बाबा मी बंद केलं की डायरेक्ट व्हिडिओ काढायचा आणि बघा बंद बघायचा की बाबा बंद केलं होतं का नव्हतं. चला बाय. वा, विना टीव्हीच बाय. जातेस ना घरी, जा घरी जा. आम्ही जातो, तुला पोहोचल्यावर फोन करतो बर का. टिंगुळ बघ कुठे, गा डॅडा काय म्हणतात तेव्हा, चॉकलेट. चला बाय बाय बाय. ए बाय कर, आलं गुड न्यूज. मादर आहे दादा. माझी ही आजी सासू ते दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुनबर गावाला येणार आहे. बाजूच्या मावशी वगैरे सगळेजण टाटा बाय बाय केलेली. हो, आणि जाऊबाई, तुम्हाला तर माहिती आहे माझ्या जाऊबाईचं 9 महिने म्हणजे 9वा महिना चालवला आहे. लवकरच गुड न्यूज भेटणार आहे. म्हणून हे जाऊबाईचं बिरमोठा आमच्यासोबत गावाला आलाय. म्हणलं जरा तिला असं आराम, ती डिलिव्हरीला तिच्या माहेरला जाणार आहे वगैरे, मग कशाला ह्याची लुडबुड मध्ये ह्याच्याकडे लक्ष कोण देणार, म्हणून आम्ही त्याला गावाला न्यायचं ठरवलं. कसा उत्साह आहे बाबा. पोरग रात्रभर झोपलं नव्हतं, गावाला जायचं म्हणल्यावर सकाळी 6 वाजता एका आवाजातच उठलेला आहे.
स्वामींचं नाव घेऊन आमच्या प्रवासाला सुरू झालेली माझ्यासोबत माझी बारकी सासू आणि बिरमुट्टा आणि कारभारी तर होते. मग काय प्रवासाची मज्जा तर येणारच होती. सगळ्या बॅगा रिक्षात भरल्या. बाहेर निघाल्या आमच्या शेजाऱ्यांची रिक्षा होती ती भेटलेलीच. पटापट आम्ही चाललो. तेवढ्यात आठवलं की आम्हाला ना घ्यायचं होतं बेलचं झाड. हो, तुम्हाला तर माहिती आहे गावच्या माझ्या घरापुढं खूप मोठं अंगण आहे. फक्त कमी आहे झाडांमध्ये ते बेलाचं, म्हणजे आपल्या महादेवाला आपण बेल वाहतो ना त्याचं. पण त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये ना एक इंग्लिश भेटतं आणि एक आपलं देशी झाड, जे देशी झाड असतं ना त्याला बेलाचं फळ येतं, ते घ्यायचं होतं म्हणून. पण ते इथं इंग्लिशवालं होतं म्हणून आम्ही कॅन्सल केलं. म्हटलं आता गावाला कुठं ओरिजिनल महादेवाच्या बेलाचं झाड भेटते का बघू. पटापट आम्ही तलावपालीजवळनं स्टेशनजवळ पोहोचलो. अहो गावच्या बॅगा काय वाय जड असते त्यावेळी. ठाणे ते कराड हा माझा दुसरा प्रवास आहे बरं का ट्रेननं. म्हणजे मी जानेवारी महिन्यात गावाला गेलेली तेव्हा तर मी व्हिडिओ टाकलेला. काय तुम्ही प्रतिसादच बोलतात ना, काय सपोर्ट केलेला त्या व्हिडिओला, काय प्रेम दिलेलं. थँक्यू सो मच मंडळी. अगदी कोपऱ्यातनं हृदयाच्या किडनीपासून तुम्हाला थँक्यू बरं का. आता ह्या व्हिडिओला पण असंच प्रेम दिलं पाहिजे. 9:15ची ट्रेन होती आणि आम्ही घरात झालाय तो. उतरा ना गावाला. य दादा बघ कसं चढते बघ. हा दे त्याला, उचल बसशील तिथं. जाऊबाईचे बिरमुट येताना तर काय सांगू तुम्हाला, कमालच केली. तो पहिल्यांदा रेल्वेमध्ये बसलाय ना, बिचारा माझा बिरमुटा कसला घाबरलेला. त्याला असं वाटत होतं भूकंप झाला आणि तो सीटला असं चिटकूनच बसलेला. असं वाटत होतं की त्याला पडल नाही तर ट्रेन उलटी होईल, काय ना काय तरी विचार येत होते. त्याला इकडं तिकडं बोलणं केलं, त्याच्यावर खेळो आजूबाजूची माणसं पण हसायला लागलेली. लय भारी वाटत होतं. आम्ही बसलो तर टाइमपास चालू झालेला. त्या रेल्वेमध्ये गाणं गाणारे कोण ताई होता ना, खरं सांगते त्यांचा आवाज खूप सुंदर होता. खूप छान गाणं बोललं. चला इमोशनल साईट आहे ना बाजूला ठेवूया. ट्रेनमध्ये बसल्या आमची मज्जा चालू झालेली. आता तुम्हाला सांगतो या ट्रेनची बुकिंग आम्ही 1-1.5 महिना अगोदरच केलेली होती बरं का. कारण का ऐन टाईमावर ना अजिबात तिकीट भेटत नाही. आणि आम्ही 1 महिना अगोदर बुक करून पण आम्हाला संध्याकाळचं तिकीट नव्हतं भेटलं. सकाळचं तिकीट भेटलेलं होतं. काहीतरी 9:15ची गाडी होती. 15 मिनिटं लेट झाली. म्हणजे 9:30ला आमची ट्रेन तिथून ठाणे स्टेशनवरून हल्ली. आता बघूया आम्हाला पोचायला किती वेळ लागतोय, काय होते सगळं. जा तू पागल आहेस म्हणजे ना. बिरमुट्याची भीती मोडायला आम्ही त्याच्याबरोबर लय बडबड करत होतो. त्याला ट्रेनमध्ये बीट लावलेली, म्हणजे काय बोलतात त्याला, असं काय चॅलेंज लावलेलं. जा तू त्या सीटपर्यंत जाऊन आल्यावर तुला चॉकलेट देणार, हे देणार. त्याची भीती मोडायसाठी सगळं चाललेलं. सगळी बाजूची त्याच्या मज्जा घेत होती. एवढं बडबड आहे ना, आमचा फुल दिवसभर टाइमपास झालेला बघा. अहो बोलता कधी 2 तास काही गेले कळालंच नाही ना. आमची ट्रेन कुठं पोचली हो, थांबा मला बघू दे. तिथं नाव पोचते ना, लोणावळ्याजवळ का लोणावळ्यातच पोचलेली बघा. मागच्या वेळेला ना लोणावळ्यात गाडी पूर्ण खाली झालेली, पण ह्या वेळेला नाही झाली बाबा. सगळ्यांची गावाकडची लुडबुड सगळ्या आमच्या बुगीच म्हणतात ना, सगळी बारकी पोरं चिल्ड्रन फॅकडे जिकडं तिकडं कालवान ट्यावट्यावून क्याव. मला वाटलेलं की मी 5 वाजता उठेन, मला मी जेवण वगैरे करेन आणि मला ट्रेनमध्ये झोपायला भेटेल. कसलं अजिबात झोपायला नाही भेटलं. सगळी पोरण बिरं. मग काय काढला मोबाईल. आदल्या दिवशीच रात्री सगळं मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवलेलं. कारण का मला माहिती आहे की ट्रेनमध्ये ना नेटवर्क नसतं. 2-4 पिक्चर डाउनलोड करून ठेवलेलं. कसला टाइमपास झाला बघा. बघताना पुण्यापर्यंत गाडी येऊन पोचली.
अजून एप्रिल महिनाच आहे, मे महिना याच आहे. असली कडाक्याचं ऊन दिसत होतं ना बाहेर, डोळे नुसतं लक 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 करत होतं. पण नशीब आमची शीट आहे ना ह्या बाजूची, ती असते की नाही आडवी शीट, तसली शीट होती वर खाली. आणि काय नुसती भुरभुर भुरभुर हवा लागत होती, गार गार गार. म्हणजे मला वाटलेलं की आता गरम हवा असेल, पण नाही बाबा, लय भारी गार गार हवा. काय ते डोंगर, आपला खंडाळा घाट बघत बघत कसला जाम टाइमपास. आणि घेतलेले शेंगदाण्याची पुडी बाजूला. हे बिरमोठा झोपलेला, कारभारी दुसऱ्या सीटवरती, आणि आपली बारकी सासू सगळेजण झोपलेली. मला काही झोप लागलीच नाही. मी आपले पिक्चर बघत 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 2-3 तास लय वेळ झाला बघा. लय मज्जा यायला लागलेली. जिथं कुठं गाडी थांबल का नाही तिथं मस्त पैकी ना रेंज येत होती. मग काय बसल्या बसल्या टाकलं ना मी स्टोरी स्टेटस सगळं काय टाकलं. तुम्ही अजून नीलम कुंभोडेला फॉलो नाही केलं का, लवकर पटापट फॉलो करा बघा. गावाला गेल्यानंतर असलं दनाकेदारातून झाटाक पटाक तुम्हाला फोटो स्टोरी बघायला भेटतील ना. कारण का युट्यूबचा व्हिडिओ तर लेट येतो, त्याच्या अगोदर मी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून ठेवते. ज्यांनी ज्यांनी आपल्या सखी आहेत ना मंडळी युट्यूबवाल्या, त्यांनी सगळ्यांनी बघा फॉलो केले. फक्त हो तूच ताई दादा तूच राहिले फॉलो करायला. लवकर मला इंस्टाग्रामवर फॉलो कर. आणि अजून 2-3 व्हिडिओ पण टाकले, जाऊन बघा नीलम कुंभोडे. आळस काढून कोण बघणार आहे ते. सगळ्यात अगोदर बिरमुटा झोपून उठलेला बघा. त्यानं माझ्यासोबत शेंगदाणा दाबून खाल्लेलं, ते पण मसाला शेंगदाणा आणलेलं होतं. मग काय 2 तासाची झोप सगळ्यांनी काढलेली होती मला सोडून. मग सगळ्यांना भूक लागलेली होती. काढलं ना जेवण. भात सकाळी केलेला का नाही तो डब्यामध्ये अजून गरम गरम होता. कारभारींनी बोलतात ना अजून त्याच्यात भर म्हणजे पत्रावळ्यासोबत आणलेल्या. लय फायदा झाला बघा जेवण घरनं आणल्यावर. गेलो ना वरच्या शिटावरती, मस्त ग्रेव्ही, वाटाणा बटाट्याची भाजी, चपाती. हा एकतर जाम भूक लागलेली. सकाळी बसणं निघालेलं होतं. चहा पिलेला व घरातनं, पण काय खाल्लं नव्हतं ट्रेनमध्ये मी. मला काही एवढं जरा घाणबीण वाटते. मस्त हँड वॉश करून आलो, हात बीत धुतला, सगळं खाऊन झालं. आणि आला ना लस्सीवाला, थंड थंड गार गार लस्सी. बिरमोट्यानं पण चपाती दाबून खाल्ली बघा. पिली एक लस्सी. पॉट असलं गार गार वाटलं का नाही, बास म्हणलं आता तुम्ही पोरांवर लक्ष द्यायचं आणि मी जाऊन झोपणार आहे. वरच्या सीटवर गेलो. नशीब एक खालची सीट आणि एक वरची सीट, कोण नाही बघा डिस्टर्ब करायला. सारखं चायलेले पाणी, समोसा, गरम गरम वडापाव सारखे बघा माणसं फिरत असतात. ते झोपायला काय भेटतच नाही. आणि मी पण काढली ना मस्त काहीतरी 2-3 वाजेपर्यंत झोप काढली. थांब घेते, फेस नाही घेत. पाच वाजता आमची गाडी ना ओगलेवाडी स्टेशनवर पोहोचणार होती. 25 मिनिटं लेट होती, म्हणजे 5:30 पर्यंत जेमतेम पोहोचलंच. पण काय भारी सूर्यास्त व्हायला आलेला खिडकीतनं दिसत होता. आणि जशी संध्याकाळ 4 वाजले ना तशी ना थंड थंड गार गार हवेची झुळूक यायला लागलेली. झोपा बिपा सगळं चाललेलं. आता फक्त स्टेशनवर पोचायची वाट बघत होतं. आणि असली एनर्जी आलेली ना, असलं आम्ही मस्ती करत होतो ना. सगळेजण बघत होते की बाबा ह्यांच्या काय मस्त्या चाललेत. आणि हे जाऊबाईच्या बिरमुटाला सगळेजण आमचा बिरमुटा समजायला लागलेले. बघू त्यांची इकडे बघू, इकडे बघ, इकडे वागणं. आता पोचायला 1 तास बाकी होता. म्हणलं बसून बसून काय करावं, तर नेटवर्क तर असा पण आलेलाच होता. मग काय एकदम म्हणजे परेश रावलची हेराफेरी मधली आम्ही अशी भारी रील केली ना, ती इंस्टाग्रामवर व्हायरल पण झाले. जाऊन बघा ना, मी इथं नाही तुम्हाला दाखवणार, हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार. हळूहळू रेल्वे ना मोकळी होत चाललेली. जेजुरी, पुणे, बिने काय सिरसवड काहीतरी नाव आहे ना, सगळीकडे माणसं उतरत चाललेली. बघ काय सांगू, बसू वाटत नव्हतं, काय करू वाटत नव्हतं. पटकन असं वाटत होतं कधी ओगलेवाडी येते आणि कधी आम्ही उतरतोय. बरं ओगलेवाडीवर नुसतं उतरून होतं चालणार, तिथनं डुगडुगवरनं कराडनं एसटीवरनं आम्हाला गावाला आमच्या घरी पोचणार होतं. मग काय डुगडुगचा प्रवास तर काय जबरदस्त. डुगडुगमध्ये बसल्याशिवाय वाटतच नाही की गावाला आलो. बास काय आता ट्रेन येणारच होती ना, आम्ही दरवाजाजवळ येऊन पोचलो. फक्त जेमतेम 5-10 मिनिटच राहिलेली होती. खुशी बघताय का सगळ्यांच्या तोंडावरती, काय खुशी होती.
शेवटी 5:30 वाजता आम्ही ना ओगलेवाडी स्टेशनवर पोहोचलो. एकच ट्रेन होती जी आम्हाला सोडून गेली ना, तीच ट्रेन पुढं कोल्हापूरला जाणार होती. काय फिलिंग आली, फिलिंग ढगातच वाटत होती. अहो इथनं तिथनं सगळं स्टेशन पटापट प्रवासी जे उतरले का नाही पटापट गाड्यासाठी पळून गेले. तुम्हाला माहिती आहे गावच्या इस्त्या येतात 5-10 मिनिटं थांबतात आणि भुर्रकेना पळून जातात. पण ह्या रेल्वे स्टेशनवर आहे ना ते मोठा कराडचा बोर्ड असतो ना, तिथं आहे ना उभं राहून मला फोटोच काढायला भेटत नाही, कारण का कारभारी एवढे घाई करतात ना, चल लवकर लवकर आपली बस जाईल, आपलं डुकडुक जाईल. मग काय पळत पळत त्यांच्या मागणं बघा त्या कोसावर ते कारभारी आणि मी ह्या कोसावर धापा टाकत नुसतं पळती. अहो ह्या वेळेला आम्ही उतारलो की नाही तर तिथं आहे ना चांगलं काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. पण असं वाटतं की नाही ते शिमल्याच्या स्टेशनमध्ये उतरल्यासारखं. मग काय बाहेर गेल्या फोटो काढायच्या नादात 2-3 डुगडुग निघून गेले. मग काय आम्हाला 5-10 मिनिटं दुसरं प्रवासी यायचं वाट बघायला लागलं. डुगडुग बसल्यावर आपलं पिल्लू बघा कसलं खुश होते. आणि हे बारका बिरमोठा आपला तर पहिल्यांदाच डुगडुगमध्ये बसला. तो कन्फ्यूज झालेला नक्की रिक्षा हाय का काय हाय. तो म्हणते मी ही कसली गाडी आहे. आणि मला पण वाटतं ना आडवं कुणीतरी यावं मला, नाही काय करावं. एवढा भारी नजारा होता. मस्त कृष्णा नदीच्या पुलावरनं चाललेलो, इकडं सूर्य मावळत होता. काय मस्तपैकी वातावरण झालेलं. मागं एका बाईची लागलेली भांडणं. काय बाया ती कोणावर भांडत होती. पाकत्या ओलीवाडीपासून कराडपर्यंत नुसते तिची किरकिर चालू झालेली. मग काय ड्रायव्हर काका होते ते वैतागले आणि त्यांनी लावलं एकदम ढांचिक ते ट्रॅक्टरवरचं DJ गाणं असतं का नाही तसलं लावलं बया. काय सांगू तुम्हाला मज्जा आली. काय बया सखीनं तुम्हाला सांगू, हसून पोटात दुखायला लागलं. लहानपणी ट्रॅक्टरच्या मागं पळायचं, ट्रॅक्टरवर जाऊन बसायचं, तेव्हा तो ट्रॅक्टरवाला गाणं लावायचं का नाही तसली फिलिंग झाली. माझ्या मागं बसणारी बया ती पण भांडणं करायची विसरूनच गेली. ह्या ढांचक याद आ रहा है तेरा प्यार असलं गाणं बोलत कधी ओगलेवाडीवरनं कराडमध्ये पोहोचलो काही कळालंच नाही बघा. आता कराडमध्ये पोहोचलोय तर इथनं पळत एसटीला बसायला जावं लागतं. कारण काही एसटीचं बरोबर काहीतरी आम्ही 5:30ला पोहोचलो ना, 6:30ची काहीतरी एसटी होती बघा. पण कारभाऱ्यांना जायचं होतं फळं आणायला, मालाईने सांगितलेलं डाळी आणायला. मग काय कारभारी पळत गेले आणि धावत आले. एसटी लागलेलीच होती. धडाम एसटीवर चढलो. बॅगा बिगा तिथंच पहिल्या सीटवर नेऊन ठेवल्या बघा. कारण का एसटी एवढी हालत होती ना, मला एसटीचं एवढं भ्या वाटतं का नाही. कुठंतरी जाऊन गुरफाटलं, लुडकून पडलो आपटलो तर झाली ना आपली एसटी काही एकदाची चालू. उंडाळलं परत ते चव्हाणवाडी, मग काय कसल्या वाड्या मला सासरवाडीची नावं काय पाठ नाही आवडत. सगळं करता पाक अंधार हळूहळू पडायला लागला आणि आम्ही पोचलो काहीतरी 7:15-7:30ला फाट्यावर पोचलो. तशी आपली बारकी ससू म्हणजे आपल्या पिल्लूला गाडी एकदम धडाम असते त्यामुळे आली उलटी. त्यानं उतारल्या जी 5 मिनिटं उलटी केली ना, सकाळपासून जेवढं खाल्लेलं तेवढं काढलं. आणि सासरे बुवा आलेले आम्हाला न्यायला फाट्यावरती. इकडे बघा मी खाली आलो तुझा रूमच करते आयला आवडती आणि फाटल्या दिसते का काय तुम्हाला? आम्हाला पण काय दिसत नाही. 2-4 मोबाईलच्या टॉर्चच्या लावून आम्ही रस्त्यानं चालत होतो. ना आमच्या गावात पाणी आहे, ना आमच्या गावात रस्ता आहे, ना आमच्या गावात लाईट आहे. म्हणजे रस्त्यावर लाईट नाही तरी पण भरमसाठ सुख आहे आमच्या गावात मध्ये. म्हणून तर सारखं मन गावाला पळत असतं बघा. सासूबाई दरवाजा लावून बसलेली होती कारण का ती एकटी असल्यावर घाबरते ना. गेल्या आपल्या पिढूनं केली ना मस्करी, आपल्या बिरमुट्यानं मस्ती करायला सुरुवात. लय भारी वाटतं सासूबाईच्या चेहऱ्यावर खुशी बघायला. जेव्हा आम्ही जातो ना लय जाम खुश होते बघा ती. मग काय गेल्यावर आता उद्यापासून असली मज्जा करायला सुरुवात. तुम्ही फक्त बघत राहा. काय मी व्हिडिओ टाकते असा व्हिडिओचा खजाना नुसता साठवलाय. खजाना तुम्हाला बस दाखवायचाच बाकी आहे. आणिच नाही आला
आलं का घरी? गावाला जायचंय, आलंस का? आईच्या पाया वगैरे पडले आणि पहिल्यांदा ह्या घरातली माझी आवडती जागा म्हणजे माझी बेडरूम, तिकडं पहिल्यांदा पळालो. हो स्वतःच्या बेडरूममध्ये येऊन काय सुख भेटतो तुम्हाला काय सांगू नको. पहिल्यांदा सगळं उदासलं बॅगा नेलेल्या कपडे घालायचे, काढले, आंघोळ केली, जाऊन असली फ्रेश झाले ना, गार पाण्यानं आंघोळ केली बघा. आणि गावाला तुम्हाला काय सांगू, मुंबईला इकडं उकड्यानं मरतोय आपण, आणि गावाला संध्याकाळची चक्क थंडी वाजते, थंडी. मी आंघोळ केली, आईनं जेवण तयारच केलेलं होतं, भाकऱ्या फक्त करायच्या होत्या 3-4. आईला म्हटलं मी करते आता. सकाळपासून पण थकलेलीच होती, 5 वाजता उठलेली होती. पण जसा गावामध्ये पाय ठेवला तसा सगळा थकवा दूर झाला राव. पटापट भाकऱ्या केल्या, सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. लय मजा आली, जाम झोप आलेली होती, झोप तर लई झापड आलेली होती डोळ्यावरती. पण काय करायचं, असं वाटत होतं आईबरोबर एवढ्या गप्पा माराव्या. पण सगळ्यात मेन एवढं गावाला म्हणजे मुंबईला जेवण करताना घामाघूम व्हायची, पण किचनच्या खिडकीमधनं असले थंड गार हवेचे झुळूक येत होती ना, काय सांगावं तुम्हाला. आता सखी न पाक आपल्या बारक्या सासूची शाळा चालू होईपर्यंत मी गावालाच राहणार आहे. मग काय फुलटू राडा, आजोळ्याला जायचं, जत्रेला जायचं, कोल्हापूरला जायचं, हे करायचं ते करायचं, करवंद जांभळं गोळा करायची, लय काय करायचं आहे. नुसतं धुडूम म्हणजे धडाकाच करून टाकायचं आहे. पटापट जेवण आवरलं, किचन स्वच्छ केला. आणि आता मला फक्त ना अंगणात बसायचं होतं, गार हवेची ना मज्जा घ्यायची होती. आपल्या 2 पिल्ल्याने म्हणजे बारक्या सासून बिरमोट्यानं बघा ना गाड्याच काढून टाकलेल्या खेळायला. चला मी एक ग्लासभर पाणी पिते, हवेची मज्जा घेते, गार हवेची. तुम्ही पण असाच आनंद घ्या. व्हिडिओ बघून परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय मंडळी, आय लव्ह यू. असंच प्रेम देत राहावा तुमच्या नीलमला. मग काय मजाच मजा, राडाच राडा. चला टाटा.